Praise the Lord. I am Amruta Joseph Siklera. I am so happy to be with you. And today we are going to meditate. Gospel of Luke, chapter 18, verse 27. लूक शुभवर्तमानाचा 18वा अध्याय 27वे वचन आज आपण पाहणार आहोत. तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहे. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप विश्वासयोग्य असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन हे खूप प्रिशियस आहे, खूप मौल्यवान आहे. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट अशक्य वाटत असेल, इम्पॉसिबल वाटत असेल, ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये होणं शक्यच नाही असं ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला आज वाटत आहे, ती गोष्ट आज तुम्ही देवाच्या हातात द्या आणि खूप विश्वासाने, अतिविश्वासाने देवाचं आजचं हे गोड सुंदर असं वचन तुम्ही रिसीव्ह करा. खूप विश्वासाने या वचनाला आज तुम्ही क्लेम करा आणि विश्वास ठेवा की तुमच्या लाईफमधील प्रत्येक इम्पॉसिबल गोष्ट देवाच पॉसिबल करेल, प्रत्येक अशक्य गोष्ट देवा शक्य करेल. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पाहतो की अब्रामाला विश्वासाचा पिता म्हटला आहे. अब्राम आणि सारा हे दोघे वृद्ध झाले होते आणि त्यांना काही मुलबाळ नव्हते. एके दिवशी 3 माणसं त्यांच्या घरी आली. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 10व्या वचनात आपण पाहतो की त्यापैकी एकाने अब्रामाला म्हटले, पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी सारा हिला एक पुत्र होईल. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असताना सारा हसली. ती मनातल्या मनात म्हणाली की मी आणि माझा पती आता वृद्ध झालो आहोत, आता आम्हाला काय बाळ होणार आहे असं म्हणून ती हसली. पुढे 13व्या वचनात आपण पाहतो की देव अब्रामाला म्हणाला, माझ्यासारख्या वृद्धेला खरंच मूल होईल का असं सारा का म्हणाली. देवाला कोणती गोष्ट असाध्य आहे का. मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी सारेला एक पुत्र होईल. उत्पत्ती याचा 21व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की यानंतर देवाने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि दिलेलं वचन पूर्ण केलं. सारा गर्भवती झाली आणि देवाने नियुक्त केलेल्या वेळी अब्रामाला वृद्धपकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले. हालेलुया. खरंच कोणतीही गोष्ट देवाला अशक्य नाही. रिअली नथिंग इज इम्पॉसिबल फॉर जीसस. खरंच जिथे काहीच आशा नसते तेथे आशा उत्पन्न करणारा आपला बाप आहे. अब्राम आणि सारा हे दोघेही वृद्ध झाले होते, त्यांना काही आशा नव्हती, पण देवाला कुठं काय अशक्य आहे. वर 21व्या वचनात आपण काय पाहिलं तर यानंतर देवाने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि दिलेलं वचन पूर्ण केलं. वचन काय सांगते की देवाने सांगितल्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि देवाने त्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं. म्हणजे आपला बाप, आपला देव हा दिलेलं वचन पूर्ण करणारा देव आहे. म्हणून देवाने दिलेल्या वचनावर तुम्ही आज विश्वास ठेवा आणि पुढं काय, मग तो स्वतःच दिलेलं वचन पूर्ण करतो. देवाने आपल्याला दिलेलं प्रॉमिस देव स्वतःच पूर्ण करतो. म्हणून आज तुम्हाला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही विश्वासाने देवाच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा तुझं वचन सांगतं, तू म्हणालाय की देवा की माणसाला अशक्य पण देवाला सर्व काही शक्य. हो देवा, ह्या गोष्टी होणं माझ्याकडनं इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, माझ्याकडनं ह्या गोष्टी शक्य होत नाहीत असं म्हणून तुम्हाला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा तू ह्या गोष्टी तुझ्या हातात घे आणि ह्या सर्व गोष्टी तू पॉसिबल कर, शक्य कर. कारण की हे देवा तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माणसाला अशक्य आहे पण हे देवा तुला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, अशक्य नाही असं म्हणून तुम्हाला इम्पॉसिबल वाटणारी, अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट खूप विश्वासाने आज तुम्ही देवाच्या हातात द्या आणि विश्वास ठेवा की तुमच्या लाईफमधील प्रत्येक इम्पॉसिबल गोष्ट येत्या दिवसात देव पॉसिबल करेल. ज्याप्रमाणे देवाने अब्राम आणि सारेच्या लाईफमधील इम्पॉसिबल गोष्ट शक्य केली, पॉसिबल केली, त्याचप्रमाणे देव तुमच्या लाईफमधील इम्पॉसिबल गोष्ट, अशक्य वाटणारी गोष्ट, कठीण वाटणारी गोष्ट, अवघड वाटणारी गोष्ट तो पॉसिबल करेल, शक्य करेल, सोपी करेल. म्हणून खूप विश्वासाने देवाच्या आजच्या वचनाला क्लेम करा आणि देवाला म्हणा की हो देवा माणसाला अशक्य पण तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवतो आणि खूप विश्वासाने हे देवा तुझ्या वचनाला मी क्लेम करतो असं म्हणून खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की हे वचन नक्की ज्याप्रमाणे अब्रामाच्या सारेच्या लाईफमध्ये काम केलं तसंच हे वचन तुमच्याही लाईफमध्ये कार्य करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजे. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजे. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वप्पा, सुंदर अशा वेळेस देव बाप्पा, सुंदर अशा सकाळच्या वेळेस तू आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की माणसाला अशक्य पण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, जेवढ्याने तू जायचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वप्पा आणि तुला हाक मारत आहे, तुझ्या वचनावर ज्यांनी विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वप्पा, त्यांच्या लाईफमधील प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट, इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट प्रभू ईश्वप्पा तू शक्य कर, पॉसिबल कर प्रभू ईश्वप्पा. त्यांना अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी देव बाप्पा तू त्यांच्या लाईफमध्ये पॉसिबल कर देव बाप्पा. आणि देव बाप्पा, अब्राम आणि साराप्रमाणे देव बाप्पा तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू ईश्वप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकलंय देव बाप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवला, प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वप्पा, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू ईश्वप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नाझरेथ येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, त्यांच्या शरीरातील सर्व रोग आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.